नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. साधारणतः 95 ते 2000 दरम्यानचा तो काळ आहे. अनेकदा IRB या बांधकाम व्यवसायात किंवा रस्ते बांधणीत किंवा टोल्समध्ये असलेल्या कंपनीचे संस्थापक मालक दत्तात्रय म्हैसकर, आता ते हयात नाहीत, ते आणि मी अनेकदा नरिमन पॉईंटच्या ओबेराय टॉवर्समध्ये त्या दरम्यान गप्पा मारायला बसायचो, भेटायचं, कॉफी घ्यायचो. ते अनेकदा काळजीत असायची, चिंतेत असायची, कारण त्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्ण झाला होता आणि त्यावर एक कंत्राटदार म्हणून म्हैसकरांनी कोट्यवधी रुपये ओतले होते. मोठी रिस्क घेतली होती. म्हणजे कदाचित ते उद्ध्वस्त झाले असते, एवढी मोठी रिस्क त्यांनी उचलली होती. अर्थातच त्यांना टोल वसुलीचं काम मिळालं, पण सुरुवातीला बरेच महिने, अनेक महिने, 7-8 महिने, वर्षभर या एक्सप्रेसवेवर अजिबात वर्दळ नव्हती. त्यांचे ज्या पद्धतीनं त्यांनी आखणी केली होती त्या पद्धतीनं टोलच्या माध्यमातून पैसे त्यांचे वसूल होत नव्हते, त्यामुळे ती काळजी वाढली होती. थोडक्यात काय तर त्या नितीन गडकरींना विरोधक आणि सत्तेतले किंवा त्यांच्या पक्षातले देखील सारे नावं ठेवत होते की कर्ज रोखे घेऊन किंवा कर्ज उचलून हा महामार्ग, हा द्रुतगती महामार्ग बांधला खरा, पण त्याचा उपयोग शून्य, त्यामुळे जो तो त्यांना मूर्खात काढत होता. पण वर्षभरानंतर चमत्कार घडला आणि अचानक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वर्दळ फार मोठ्या प्रमाणात वाढली. झपाट्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रगती साधल्या जाऊ लागली, विकास झाला. पुणे आणि मुंबई एकत्र आले. पुण्याचा बघता बघता फार मोठा विकास साधला गेला आणि त्यातूनच पुढे कोल्हापूरपर्यंत हा द्रुतगती महामार्ग वाढवण्यात आला, थेट पुढे बेळगावपर्यंत. आणि आज तुम्हाला माहिती आहे की मुंबई ते बेळगावपर्यंतच्या या द्रुतगती महामार्गाला, या एक्सप्रेसवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रचंड विकास राज्यानं या महामार्गामुळे साधला आहे. पण या महामार्गाची आखणी जरी पद्धतशीर असली तरी त्याच्या आजूबाजूचा विकास योजनाबद्ध झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यावर विकासाचं ढुंगण कुठे आणि तोंड कुठे नेमकं सांगता येत नाही. नेमक्या याच काळजीमध्ये गेले काही महिने त्या समृद्धी महामार्गाच्या बाबतीत अनेक होते. हा समृद्धी महामार्ग, द्रुतगती महामार्ग पूर्ण होईल किंवा नाही, त्या काळजीत सारे पडले होते. कारण विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी थेट गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंतचा विकास साधण्यासाठी 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फार मोठं स्वप्न फडणवीस यांनी बघितलं होतं. येथेही तीच परिस्थिती होती. शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखे कट्टर विरोधक. त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होणार नाही असं अनेकांना वाटत होतं. पण जिद्दी फडणवीस निश्चिंत होते. त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते त्यांना पूर्ण करायचं होतं. आणि अगदी अलीकडे त्यांनी ते पूर्ण केलं. थेट भिवंडी म्हणजे ठाणे, मुंबईपासून तर नागपूरपर्यंत
समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. आता माझे अनेक मित्र ट्रेननं न जाता किंवा विमानाची महागडी तिकीट न घेता थेट गाडी काढतात आणि नागपूरला केवळ 7.5-8 तासात पोहोचतात. मित्रांनो, या महामार्गाच्या बाबतीमध्ये मी अनेकदा त्याचे सर्व अनिल गायकवाड त्यांना देखील विचारत असे. कारण इगतपुरीनंतर फार मोठा ब्रिज त्यावर बांधायचा होता. ते महाकाय असं काम होतं, पण गायकवाड आणि चमूनं तो पूर्ण केला आणि त्याचं उद्घाटन झालं. आता त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा, किंवा कोल्हापूर बेळगाव ते मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग या दोघांमधला फरक असा की समृद्धी महामार्ग गडचिरोलीपासून चंद्रपूरपासून सध्या नागपूरपासून तर मुंबईपर्यंत अतिशय योजनाबद्ध उभारला गेला आहे. त्याच्या आजूबाजूच्या टाउनशिप किंवा त्या रस्त्यावर ज्या पद्धतीनं सारी आखणी करण्यात आली आहे, व्यापारीकरण करण्यात येणार आहे, हा महामार्ग या पुणे मुंबईपेक्षा देखील अधिक यशस्वी होणार आहे आणि यशाची दालनं मोठ्या प्रमाणात खुली करणार आहे. अर्थात त्या मुंबई पुणे पद्धतीनं याचा देखील वर्दळीचा विकास थोडासा स्लो आहे, पण ते देखील लवकरच नक्कीच फार मोठ्या पद्धतीनं साधल्या जाणार आहे. माझा एक मित्र होता, त्याच्या बहिणीचं लग्न ठरत नव्हतं, जुळत नव्हतं. कारण काय तर या दोघा बहीण भावंडांचं कशाच्या कारणाहून भांडण होतं. त्याच्या मनात तिच्याविषयी राग होता. त्यामुळे अमुक एखादं स्थळ बघायला आलं की तो तिची प्रेम प्रकरणं त्यांना सांगून टाकत असे, लग्न मोडायचं किंवा ते जुळत नसे. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्यावरून हा किस्सा मला आठवला. वास्तविक हर्षवर्धन सपकाळांच्या काँग्रेसनं आमच्या विदर्भासाठी काहीही केलं नाही. शरद पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी त्या साऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास तेवढा साधला. विदर्भ मराठवाड्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. विदर्भाला तर त्यांनी एखाद्या रखेलसारखं वागवलं. मित्रांनो, ज्या विदर्भाचा मोठ्या झपाट्यानं गेल्या काही वर्षात विकास झाला किंवा फडणवीस ज्या पद्धतीने विकास साधत आहेत, त्याचं कौतुक मोठ्या मनानं तोंड भरून वास्तविक सपकाळांनी करायला पाहिजे. त्यांच्या विदर्भाचा विकास साधला जातो आहे. पण या सपकाळांचं वागणं बोलणं त्या बहिणीचं लग्न मोडणाऱ्या भावासारखं. म्हणजे आपल्याच विदर्भ विकासाच्या विरोधात सपकाळ पोरकट पद्धतीनं बोलत आहेत आणि त्यातून त्यांची नेतृत्वातली इमॅच्युरिटी दिसते. त्यांचं महत्त्व त्यातून कमी होतं. मित्रांनो, हा समृद्धी महामार्ग उभारताना अनेक अडचणी आल्या. मध्यंतरी जेव्हा 2.5 वर्ष थेट उद्धव मुख्यमंत्री होते, तेव्हा हा महामार्ग बंद पडतो की काय, याचं बांधकाम बंद पडतं की काय, असा संभ्रम निर्माण झाला होता. पण एकनाथ शिंदे यांचं कसब त्यावेळेला पणाला आलं आणि त्यांनी तिथे काम बंद पडू दिलं नाही, पण ते थोडंसं स्लो झालं होतं. अर्थात महामार्गामध्ये काय अडचणी येतील ह्या सुरुवातीला लक्षात आलं नाही. त्यामुळे महामार्ग उभारताना, समृद्धी उभारताना विलंब झाला. काही वर्ष जरी तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला तरी थोडी वेळ लागला. त्यातून महागाई वाढली, बजेट कोलमडलं. पण ते बजेट कोलमडलं किंवा काही थोड्याफार त्रुटी राहिल्या, त्यावर कुठलेही पुरावे नसताना ज्या पद्धतीनं सपकाळ टीका करत आहेत,
ते घृणास्पद वाटतं. हे घडता कामा नये. पुराव्यानिशी वास्तविक एक प्रदेशाध्यक्ष म्हणजे एक जबाबदार नेतृत्व म्हणून त्यांनी बोलण्याची गरज आहे. पण कुठलेही पुरावे माहीत नाही, उचलली जीप लावली टाळूला, त्या पद्धतीनं ज्या विदर्भाचा झपाट्यानं आणि फार मोठा विकास या समृद्धी मार्गामुळे साधला जाणार आहे, त्याच विषयी हे सपकाळ बोलत सुटले आहेत. वाटेल ती टीका करत आहेत. मित्रांनो, मागल्या 2-4 वर्षापूर्वी मला त्या कसारा इगतपुरी भागातले माझे मित्र आग्रह करत होते की समृद्धी महामार्ग थेट इगतपुरीवरून पुढे जातो आहे, कसाऱ्याहून छेदून पुढे जातो आहे, तुम्ही येथे जमिनी घ्या, नक्कीच या परिसराचा फार मोठा विकास साधला जाणार आहे, आम्हाला ते दिसतं आहे. मी ते ऐकलं नाही आणि आजच्या तारखेला कसारा इगतपुरी भागात जमिनी विकत मिळणं कठीण झालं आहे, महाग झालं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या या राज्यामधलं फार मोठं पर्यटन स्थळ आणि लोणावळ्या पलीकडे कितीतरी अधिक पटींनी शासन त्या कसारा आणि इगतपुरीचा विकास साधणार आहे. म्हणजे आपल्या या राज्यातलं लोणावळा पद्धतीनं पण त्यापेक्षा कितीतरी उच्च आणि उत्तम दर्जाचं थंड हवेचं ठिकाण त्या इगतपुरी आणि कसाराचा विकास त्यातून ते साध्य होणार आहे. पर्यटन, व्यापार, त्यानंतर टाउनशिप अशा कितीतरी गोष्टींमुळे समृद्धी महामार्ग थेट गडचिरोलीपासून तर मुंबईपर्यंत विकासाचा एक नवस्रोत तुमच्यासमोर उभं करणार आहे. समृद्धी महामार्ग उभारताना विशेषतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बगलबच्च्यांनी त्यात भ्रष्टाचार केला आहे, कोट्यावधी रुपयांचा मलिदा खाल्ला आहे, असा थेट आरोप एका पत्रकातून याच बंटी सपकाळांनी, हर्षवर्धन सपकाळांनी केला आहे. याला हवेतले आरोप म्हणतात, हवेत वार करणं म्हणतात. समृद्धी महामार्गात अमुक एखाद्या अधिकाऱ्यानं, कंत्राटदारानं, नेत्यानं, मंत्र्यानं जर मलिदा खाल्ला असेल तर ते पुराव्यानिशी सिद्ध करणं महत्त्वाचं असतं. अन्यथा मला देखील हे म्हणता येईल की सपकाळ तुमच्या बुलढाण्याचा जो बंगला आहे ना, तो तुम्ही त्या जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार करून उभारला आहे. याला अर्थ नसतो, मला पुरावे द्यावे लागतील. त्यामुळे सपकाळ तुम्हाला संधी मोठी मिळाली आहे, पण ते नेतृत्व हास्यास्पद ठरणार नाही याची काळजी तुम्ही घेण्याची गरज आहे. मित्रांनो, हा विषय इथेच संपलेला नाही. तूर्त एवढंच. नमस्कार.